नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे केळ्याची भाजी. तर चला आता आपण साहित्य बघूया. हे बघा, हे आहे जिरं, त्यानंतर हा आहे कढीपत्ता, त्यानंतर ह्या आहेत मिरच्या, त्यानंतर ह्या आहे कोथिंबीर, त्यानंतर हे आहे अमूल घी, त्यानंतर हे आहे मीठ. आणि केळ्याची भाजी बनवण्याकरता आपल्याला हवी केळी. ही बघा, ही अशी कापून ठेवलेली आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझा गॅस दाखवते. हा बघा, इथे हा गॅस आहे. हा मला इथे कॅमेरा ठेवावा लागेल म्हणजे आपल्याला गॅस दिसू शकतो. आता मी तुम्हाला साहित्य तर दाखवलं. आता सो सॉरी, माझं भांड घ्यायचं राहून गेलं, पण हे दाखवते. हे बघा, हे भांड आहे. हे मी आता इथे ठेवत आहे. केळ्याची भाजी ही नेहमी तुपातच करायची, त्यामुळे मी हे भांड ठेवलेलं आहे. आणि आता मी एक चमचा घेते. थोडंच तूप घालायचंय आपल्याला, काही जास्त नाही घालायचे. साधारण माझ्याकडे 2 केळी होती, त्या हिशोबाने मी 1 चमचा, छोटा बोट चमचा, हा चमचाभर तूप नाही घेतले मी, आणि दुसरा बोट चमचा, बस एवढंच तूप घालायचंय आपल्याला. 2 बोट चमचे पुरतील एवढं तूप खूप होतं, कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी पण घालणार आहोत. म्हणून मग नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे. मिनिट, मी बघते माझा व्हिडिओ जर उंच होत असेल तर तुम्हाला दाखवता येईल मला, म्हणून म्हणजे अच्छा आतमध्ये काय शिजतंय ते तुम्हाला दिसलं पाहिजे ना. तर आय थिंक लाईक आय नीड टू पुट लाईक दिस. लेट मी सी इट्स वर्क्स or not. तोपर्यंत आपलं तेल तापायला नको, नाही तर आपलं तेल तापून जाईल. हे बघा, आता साधारण तुम्हाला दिसत आहे. आउच आउच. आता मी हा चमचा काढत आहे, कारण का हा गरम झाला असेल. गॅस थोडा मंद करत आहे, हा पडला होता ना आतमध्ये, म्हणून. आता तुपाचं तर आपलं काम झालेलं आहे, सो तूप बंद करून ठेवत आहे. त्यानंतर मी तुम्हाला कढीपत्ता दाखवलेला. हा बघा, हा कढीपत्ता असा घेऊन तो तुम्ही असाच्या असा नाही टाकायचा, तर त्याला असे छान तुकडे करायचे. म्हणजे काय होतं, त्याचे जे गुणधर्म आहेत, त्याचा जो स्वाद आहे, त्याचा जो अरोमा आहे, तो सगळा ह्या तुपामध्ये उतरतो. आता हे जिरं आहे. हे बघा, आता हे जिरं मी साधारण 1 चमचाभर घेते आणि हे असं टाकत आहे. तर जिरं पण छान फुललं पाहिजे. कढीपत्ता तर तडतडतो आहे. बाकी या भाजीला असं काहीच घालायचं नसतं. अगदी हे बघा, तुम्हाला दिसत असेलच ना, जिरं छान फुललेलं आहे. थोडा हवा तर गॅस मोठा करते. आणि इथे माझ्याकडे 2च केळी आहे, म्हणून मी 1च मिरची घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता.
पण केळ्याची भाजी साधारण गोडच असते. थोडस मिरचीसाठी म्हणून तिखट घालते, थोडं आपल्याला तिखट लागतं म्हणून. अदरवाईज केळ्याची भाजी ही जनरली गोडच असते. आता हे बघा, आता आपल्याला ही मिरची टाकायची आहे आणि मिरची टाकून झाल्यावर थोडे हवे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीरीचे देठ टाकू शकता. हे ऑप्शनल आहे, पण मी टाकते कारण नंतर जेव्हा मी घालते तेव्हा मला ते आवडत नाही खायला. हे कसे ह्याच्यात ते केळ्याबरोबर सरमिसळ होऊन जातात, शिजतात, म्हणून मी हे आधी घालते. मी हे असे कापून घालत आहे. तुम्हाला हे कात्रीने जमत नसेल तर सुरी घ्या, कारण हे खूप रिस्की आहे, पण मी करते. आता ही मगाशी दाखवलेली केळी, आता ह्यातलं पाणी नाही घालायचंय आपल्याला, पण हे राप सगळं असा काढून घ्यायचा. केळ्याच्या भाजीला खूप राप असतो, तो असं सगळं चोळून चोळून काढून टाकायचं आणि केळी इथे सोडायची. बघा मस्त तूप तापलंय, त्यामुळे एकदम छान असा त्याला राप निघालेला आहे. आणि केळी गोडच असतात, त्यामुळे त्याच्यात साखर किंवा काही घालायचं नाही आपल्याला. खूप राप होता केळ्यांना, सगळा निघालेला आहे. हा मगाचा चमचा याने छान असं ढवळून घ्या. थोडा आता मोठा केला तरी चालेल. आणि तुम्हाला कशी भाजी हवी, एकदम पातळ हवी का, एकदम रस भाजी हवी का, एकदम सुकी हवी, हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. पण जनरली केळ्याची भाजी ही सुकीच असते, किंवा जराशी अशी रस भाजी करायची. काही काही लोक याला खोबरं आणि जिरं वाटूनही लावतात. मी पूर्वी पण लावायचे, पण आता सध्या तब्येतीत आपण थोडं खोबरं कमी खातो, त्यामुळे मी थोडं खोबरं लावत नाही, नाहीतर मी नेहमी लावते ह्याला. पण मला सुकीच भाजी करायची, म्हणून हे बघा एवढंसच पाणी मी ह्याच्यात घालत आहे, पण मला भाजी ही सुकीच बनवायची आहे. पण अगदी सुकी ही केळी शिजत नाही, म्हणून तुम्हाला थोडं पाणी तर घालावंच लागतं, आणि बाकीची मग वाफेवर शिजते ती भाजी. आता हे पाणी झालंय आपलं घालून. आता आपलं शेवटचं मीठ घालायचं. तुमच्या हिशोबाप्रमाणे घाला, 2 केळ्यांना साधारण 1 चमचा मीठ लागतं, तेवढं घाला. आणि हे बघा तुम्हाला दिसते ना भाजी, आणि हे असं झाकण ह्याच्यावर ठेवून द्या आणि गॅस मिडियम करा. आणि तुम्हाला मी जाण्यापूर्वी एक सांगते, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे माझं चॅनल आहे ते एव्हरीथिंग इन वन आहे, पण माझं दुसरं एक यूट्यूब चॅनल आहे ते फक्त ज्योत ॲट 996 म्हणून आहे. त्याच्यावर फक्त स्टोरी टेलिंग आहे. ऑल सगळ्या प्रकारच्या स्टोऱ्याज आहेत त्याच्यामध्ये. हास्य स्टोऱ्या आहेत, बोधपूर्वक आहेत, कॉमेडी आहेत, रहस्यमय आहेत, बाल आहेत. तर त्या सगळ्या स्टोऱ्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर नक्की विजिट करा. आणि हे चॅनल तर आपलं डान्सिंग, ब्लॉगिंग, कुकिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं आहे. तर ह्यालाही तुम्ही भेट द्या. आणि तुम्हाला मी नंतर 2 मिनिटांनी दाखवते केळी शिजल्यावर कशी दिसतात ती. हे बघा आता मी तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवते. बघा काय मस्त वाफ सुटलीये.
आणि मस्त सुगंध येत आहे केळ्याचा. काय छान भाजी झालेली आहे, एकदम सुकी पण नाही आणि याची धबधबीत छान भाजी झालेली आहे. दिसत असेलच तुम्हाला ना. मी एक केळं खाऊन बघते शिजलंय की नाही ते. केळी तशी पटकनच शिजतात. आणि ही कोथिंबीर पण मी तिला अशी चिरत आहे, तुम्ही अशी चिरायला जाऊ नका, कारण ह्याच्यामध्ये खूप रिस्क असते. पण मला अशी सवय झाली आहे म्हणून मी अशी चिरते. कारण माझ्यामध्ये कोथिंबीर आधी चिरून ठेवली तर त्याचा सगळा सुगंध निघून जातो, म्हणून मी ही लगेचच चिरल्या याच्यावर टाकते. तुम्हाला जमत असेल तर असं करा, नाही तर नका करू. आता दाखवते तुम्हाला, लूक बघा. सॉरी, माझा लूक तुम्हाला दिसत नाही. हा बघा, हा आपल्या केळ्याच्या भाजीचा लूक. अशा प्रकारे तुम्ही ही केळ्याची भाजी बनवायची नेहमीप्रमाणे. जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. बाय.